झी मराठीवरील पारू मालिकेत नवे ट्विस्ट आणि वळण प्रेक्षकांच्या मनोरंजनात भर घालत आहेत. काही दिवसांपूर्वीच मालिकेत अनुष्काची एंट्री झाली होती, ज्यामुळे कथानकाला वेगळं वळण मिळालं. अनुष्का आणि आदित्य यांचं लग्न जमवण्यासाठी अहिल्यादेवी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहे. त्यांना एकत्र वेळ घालवण्यासाठी आणि एकमेकांना समजून घेण्यासाठी अनेक गोष्टी घडवल्या जात आहेत. पारू अद्यापही आदित्यला आपला नवरा मानते, पण अनुष्काच्या येण्याने ती स्वतःला कमी समजते. पारू स्वतःला नोकर म्हणवत आदित्यच्या लायकीची नसल्याचं वारंवार व्यक्त करत असते. मात्र अनुष्का ही दिशाची बहीण आहे हे सत्य उघडकीस आल्यावर पारू तिचा समाचार घेईल अशी प्रेक्षकांची अपेक्षा आहे. याच दरम्यान आदित्यला पारूच्या प्रेमाची जाणीव करून देण्यासाठी मालिकेत एका नव्या पात्राची एंट्री होणार आहे. ऋग्वेद फडके हे नवपात्र साकारत असून तो पारूच्या प्रेमात पडणार आहे. ऋग्वेद फडके पारूचा समर्थक आणि तिचा प्रेमवीर बनून तिला मदत करणार आहे. याआधी ऋग्वेदने अबोल प्रीतीची अजब कहाणी आणि थोडं तुझं थोडं माझं मालिकेत महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. आता या नव्या वळणामुळे पारू मालिकेचा TRP किती वाढतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.